Hello, welcome back to my channel. So, कसे आहात सगळे? मी खूप दिवसानंतर व्लॉग चालू केला आहे. आय नो आय हॅव जस्ट डिसअपियर्ड फ्रॉम द यूट्यूब फॉर फ्यू वीक्स. लास्ट मंथ बनवलेली व्हिडिओ, बट आता मी विचार केला की मी कॅमेरा ऑन केला पाहिजे आणि ब्लॉग केला पाहिजे, शूट केलं पाहिजे, कारण की मलाही बरं वाटतं आणि तुम्हालाही, आय होप. ओके, सो मी माझ्यामध्ये चेंजेस दिसत असेल बिकॉज आय हॅव जस्ट कट माय हेअर शॉर्ट. मी काहीतरी वेगळं करायला गेलेली आणि काहीतरी वेगळं झालं आहे, बट इट्स लुकिंग नाईस. ठीक आहे. I will not say anything here about that because माझा पोपट झाला बेसिकली, म्हणून मला तुम्हाला सांगायचं नाही आहे. जर माझी स्टोरी टाईम ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की ही खूप बोलते, यू ऑल कॅन स्किप द होल 2 to 3 minutes अँड वॉच द फर्दर ब्लॉग. अँड आय डोंट ब्लॉग करता करता असा विचार केला आहे की मी खूप प्रोडक्टिव्ह गोष्टी करेन ह्या वीकमध्ये किंवा ह्या मंथमध्ये, एप्रिलच्या मंथमध्ये. सो या, दॅट्स इट. अँड आय होप माझा हेअरकट तुम्हाला आवडला असेल. मला तरी नाही आवडला, बट ओके. सो हा ना एक्झॅक्टली 3 दिवसानंतरचा ब्लॉग आहे. म्हणजे 3 दिवसानंतर शूट करते आहे मी. त्या दिवशी मी शूट केलं. आय डोंट नो मी काय शूट केलं, मी काय दाखवलं, बिकॉज आय डोंट थिंक सो. त्यानंतर मी त्या शूट करायला कॅमेरा ऑन पण केला आहे आणि ब्लॉग करते आहे. मी काय नाही ब्लॉग करत आहे, पण हा खूप रॅन्डम ब्लॉग आहे माझ्यासाठी. मी फोन उचलते, मी ब्लॉग करते, आय स्टार्ट टॉकिंग टू यू पीपल. बट सो जोक्स अपार्ट, मी खूप एक गोष्ट सांगायला आलेली. मी यूट्यूबवर सध्या ॲक्टिव्ह नाही आहे बिकॉज देर आर अ लॉट ऑफ थिंग्स गोईंग ऑन बिहाइंड आणि करिअरमध्ये वगैरे. पण मी यूट्यूब हा मेन सोर्स नाही आहे माझा. सगळ्यात मेन सोर्स माझा जॉब आहे. आय वर्क, आय एम अ फुल टाईम वर्कर म्हणजे मी फुल टाईम जॉब करते. मी एक नर्स आहे प्रोफेशनने. सो आय डू वर्क ॲज अ नर्स इन अ हॉस्पिटल. नो डिटेल्स, बट माझा फुल टाईम जॉब तो आहे. सो फॉर मी टू मॅनेज यूट्यूब इज नॉट इझी, कारण की मला टाईम नाही भेटत. सगळ्यात पहिला म्हणजे वेन आय स्टार्टेड यूट्यूब, आय हॅड दिस इन माय माइंड की मी आय डोंट नो मी हे सगळं कसं प्रोसेस करणार आहे पुढे. कारण एक असतं ना की ठीक आहे, बनवलं यूट्यूबचं चॅनल, यू स्टार्टेड योर vlog, you started doing challenge videos, you started doing YouTube shorts. Okay, that is still continuing. पण बोलतात ना की एक पॉज असतो जिथे आपल्याला वर्कलोड आहे, जे खूप गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या असतात. त्या गोष्टी मी अजूनपर्यंत मॅनेज करते. आय एम स्टील मॅनेजिंग टू डू ऑल ऑफ माय स्टफ्स अँड देन शूट. बिकॉज जरी मी कामावरून आले तरी मी थकून जाते, त्यामुळे मला शूट करायला काहीच भेटत नाही. आय विल बी शूटिंग, असं नाही आहे की नाही शूट करणार, बट यू विल गेट टू सी मी इन अ व्हेरी मोस्ट रँडम पीसेस ऑफ माय लाईफ. अँड मी हॉस्पिटलच्या ठिकाणी शूट नाही करत बिकॉज देअर शूटिंग इज नॉट अलाउड, देअर यू कॅन नॉट व्लॉग. सो आणि जर मला व्लॉग करायचाच असला मी त्या प्लेसमध्ये व्लॉग केला असता, बिकॉज माझ्या हॉस्पिटलमध्ये जरीही मी हॉस्पिटलमध्ये काम करते, तर प्लेस वेअर आय वर्क तिथे हसी मजाक तो चलता रहता है. But the thing is, you cannot vlog there because that's a very different place. Hospital is not a piece of cake. So हे मला सांगायचं होतं, म्हणजे मी माझं स्वतःला क्लिअर करायचं होतं. दिस इज नॉट ओनली सांगायचं, बट स्वतःला क्लिअर पण करायचं होतं की दीज आर द थिंग्स दॅट आर कमिंग इन बिटवीन माय यूट्यूब चॅनल. Not coming between my YouTube channel, but YouTube is a fun part for me. That is everything related to YouTube is a fun part for me. I am not earning through YouTube. I am earning through my job. That is what I'm giving my 100% to. And yeah, that's it. एवढंच बोलायचं होतं मला. आणि हा पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. आणि जर हे तुम्हाला ऐकायचं नव्हतं तर यू कॅन स्किप, बट दोज हू वॉन्टेड टू लिसन दिस, hear me out. I just felt like talking
अबाउट इट. बिकॉज मला असं वाटत होतं की मी खूप बोलतात ना की मी शूट नाही करत आहे, मी अप टू डेट नाही राहत आहे यूट्यूबवरती. बट बॅक ऑफ द माइंड जेव्हा मी बसली आणि मी जेव्हा विचार केला ह्या सगळ्या गोष्टींचा, तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की अरे नाही सलोनी, यू आर नॉट राईट. तू एक नर्स आहेस, तू ऑलरेडी एक जॉब करतेस, तू तिथे सगळं फोकस तुझं तिथे आहे. सो इट इज नॉट रॉंग, इट इज राईट. यू हॅव टू बॅलन्स युअर लाईफ, राईट. अँड फॉर मी इट इज नाव व्हेरी डिफिकल्ट टू बॅलन्स बोथ वर्क अँड यूट्यूब. बट मी हे पुढे प्रोग्रेस करेन, आय एम शुअर. आय डोंट नो हा यूट्यूब चॅनल बोलते, हा यूट्यूब व्हिडिओ कधी येईल. अँड ऑल्सो आय हॅव हिट 100 सबस्क्रायबर्स. आणि मी डिसाईड केलेलं, मम्मीने मला डिसाईड केलेलं की 100 सबस्क्रायबर्स झाल्यानंतर मी माईक घेणार आहे. सो या, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू टेक अ न्यू माईक ॲज वेल. सो लेट्स गो. माझ्याकडे पूर्ण दिवस असताना सुद्धा मी आज नाईटला जाता जाता केस धुतले आहेत. आय शुड स्टॉप डुईंग दिस नॉनसेन्स. बिकॉज मला केस सुकवायला टाईम लागतो आणि माझे केस बंदमध्ये असतात. मी विचार करते मी काय करू. आणि आज आहे ना, आय हॅव जस्ट थॉट माझ्याकडे थोडा टाईम आहे. सो मी माझे केस केस जे आहेत ना, मी ते रोल करणार आहे. लाईक मला कर्ल्स करायचे आहेत. ॲक्च्युली जो मी हेअरकट केला आहे ना, दॅट इज अ फॉक्स कट. ओके, त्याच्यामध्ये ते बॉक्स कटमध्ये केस असतात आणि माझी केस तर स्ट्रेट आहेत. सो त्या स्ट्रेट केसांमध्ये तो बॉक्स कट हा व्यवस्थित दिसत नाही आहे. सो आय हॅव डिसाइडेड की मी आज तो काहीतरी करेन. आय जस्ट फिगर आउट समथिंग अँड देन गेट बॅक टू यू गाईज. हॅलो, वेलकम बॅक. नाही, मी हा ब्लॉग चालू ठेवला. आय डोंट नो आफ्टर हाऊ मेनी डेज आय एम शूटिंग दिस व्हिडिओ. बट मी खूप दिवसानंतर शूट करते आहे. आणि लेट मी टेल यू वन थिंग दॅट मी लास्ट व्लॉग जो केला तो मे बी माझ्या आत्याच्या घरी मी जो माझ्या कझिन्सबरोबर केला तो असेल. त्यानंतर मी काहीच शूट केलं नाही. आणि नाही, त्यानंतर मी शूट केलं आहे आय गेस इथे घरी असताना. बट मी जास्त शूट नाही केलं कारण की मी थोडी कामामध्ये अँड ऑल बिझी होती, जो नाही जमलं. पण मी सावरीला लास्ट टाईम जेव्हा ती आत्याकडे गेलेली तेव्हा तिला तिथे ड्रॉप केलेलं. अँड देन मी निघून आलेले घरी. सो शी हॅड गॉन टू आर नेटिव्ह आमच्या गावाला गेलेली ती. आणि आत्ता ना ती आली आहे म्हणजे ती खाली बोलते मम्मीसोबत येते आहे. सो शी विल बी कमिंग एनी टाईम ॲट होम. अँड what is gonna happen is she has no idea की मी घरी आहे. तिला माझी नाईट शिफ्ट चालू होती 2 दिवसापासून. सो मम्मीला मी सांगितलेलं, मम्मीला पप्पाला की सांगा की मी नाईट शिफ्टला आहे, आय एम नॉट ॲट होम. आणि आपण बघू तिचं रिॲक्शन काय आहे ते. सो शी विल बी कमिंग नाव. चेरीनं दिसायला लागलं असं तेवढं दिसत होतं, झालं आहे तसं. Okay, so I just realized that sorry, I'm shooting it right now. I did not had any outro to the video that I made in the month of April or March. I guess in the month of April there was no outro to that video, so I'm just gonna make an outro and tell you guys that that's it for the vlog. That's it what I've shot for. Like रॅन्डम शॉर्ट्स घेऊन मी जे शूट केलेलं त्याच्यासाठी ती लास्ट व्हिडिओ होती. आणि आता मी त्याचा आउट्रो शूट करते आहे. आय एम शूटिंग इट ऑन व्हेरी शॉर्ट नोटिस. आय रिअलाइज दॅट माझ्याकडे नंतर क्लिप्सच नाही उरले आहेत. ओके, सो आय कम विथ अनदर ब्लॉग. मेक शुअर यू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. हेलो, बाय.